संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकमध्ये पोहोचली आणि या पालखीवर जेसीबीतून फुलांची उधळण देखील करण्यात येते। त्या वरुणराजेंनी देखील दररोज हजेरी लावत आहेत, म्हणून सगळा शेतकरी वर्ग, वारकरी वर्ग सुखावलेला आहे। पांडुरंग चरणी एवढीच प्रार्थना आहे की हा जो प्रवास आहे आमचा हा सुखरूप होईलच, यात काही शंका नाही। पण मात्र पांडुरंगाची अशीच कष्टकऱ्यांवर, शेतकऱ्यांवर, वारकऱ्यांवर अशीच कृपा राहावी ही पांडुरंग रायाच्या चरणी प्रार्थना करते आणि निवृत्तीनाथांचा प्रवास वारकऱ्यांबरोबर अगदी आनंदाने, उत्साहाने पार पडत आहेत। रामकृष्णारी याच्यामध्ये कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे? आता दुसरा दिवस खरं म्हणजे पार पडतोय आणि काय नेमकं या सगळ्या निमित्तानं वारकऱ्यांसाठीचं आव्हान? प्रश्न असा आहे की मागच्या काही दिवसांपासून आम्ही सातत्याने त्या नियोजनामध्ये होतो। इथे अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत, तशी थोडीशी अडचण होते, पण प्रशासनाने बऱ्यापैकी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या अनेक दिवसांपासून वरुण राजा रुसला होता आणि आता काही प्रमाणात पाऊस आल्यामुळे सगळे वारकरी थोडे खुश आहेत। म्हणजे बहुसंख्य वारकरी शेतकरी आहेत, त्यांना पार्श्वभूमी शेतीची आहे, त्यामुळे थोडीशी चिंता गेल्या अनेक दिवसांपासून लागून होती। परंतु आता निवृत्तीनाथांच्या पादुकांवर जलाभिषेक झाला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। पावसाचं आगमन झालं अशा स्वरूपाचं म्हणणं आहे। मात्र ज्या पद्धतीनं आता स्वागत केलं जाणार आहे शासकीय पद्धतीनं, तो किती महत्वाचा सोहळा? मुळात ह्या वर्षी शासनाने याच्यात स्वतःहून खूप चांगला सहभाग घेतलाय, कारण ही वारी वारकऱ्यांची आहे, त्याबरोबर शासनाची ही वारी आहे। शासनाची एक मोठ्या प्रकारे भगवंताने परीक्षाही घेतली होती, पावसाचं नियोजन, रस्त्यांचं नियोजन, परंतु शासनाला मी मनापासून धन्यवाद देतो। शासनाच्या अगदी शिपायापासून तर अगदी कलेक्टर महोदयांपर्यंत सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं। पोलीस डिपार्टमेंट असेल, पाणी पुरवठा असेल, आरोग्य विभाग असेल, या सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलं। नवनाथ महाराज, ज्या पद्धतीने आता ही वारी निघते, पुढे जाऊन या वारीचं स्वरूप नेमकं कसं वाढत जाईल? कुठे कुठे रिंगण सोहळा असणार आहे, काय नेमकं नियोजन? अतिशय सुंदर असा पालखी सोहळा यावर्षी निघाला आहे। सुरुवात ज्यावेळेस प्रस्थान झालं त्यावेळेस पाऊस नव्हता आणि पाऊस नसल्यामुळं प्रत्येक शेतकरी तिची शेतीची कामं अजून बाकी आहे, पण तरीही प्रस्थानच्या दिवशी साधारणतः 30 ते 35 हजार भाविकांच्या जनसमुदायामध्ये प्रस्थान झालंय। यापुढे साधारणतः आपण जात असतो 26-27 दिवसाचा प्रवास असतो आपला, आणि त्या साधारणतः आपण पंढरपूरपर्यंत जात असताना 3 लाखापर्यंत भाविकांची संख्या वाढत असते। या ठिकाणी आपल्या 4 तारखेला दातले या ठिकाणी संध्याकाळी साधारणतः 3-3:30-4 वाजता आपला पहिला रिंगण सोहळा होणार आहे आणि तदनंतर त्यापुढे आपला समाधी सोहळा हा 12 जुलैला श्री क्षेत्र अहिल्यानगर या ठिकाणी होत असतो परंपरेने, आणि त्यापुढे करकम असेल, त्या ठिकाणी दांडेवस्ती असेल, या ठिकाणी रिंगण सोहळे आणि अतिशय असा शिस्तबद्ध कार्यक्रम। कारण की ह्या पालखी सोहळ्याचं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे, कोणत्याही वारकऱ्याला निमंत्रण दिलं जात नाही, कोणत्या वारकऱ्याला सांगितलं जात नाही का फक्त एकच आहे, ज्या दिवशी वट पौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्या निवृत्तीनाथ महाराजांचं प्रस्थान होतं आणि या प्रस्थानासाठी आपण जाणं गरजेचं आहे। कारण की भेटी लागे जीवा लागली सिंहास, या न्यायाप्रमाणे फक्त पांडुरंग विठुरायाच्या चरणावर आपलं नतमस्तक व्हावं हीच एक भावना त्यांच्या पुढे असते। आणि याच अनुषंगानं ही सगळी जी नाशिक म्हणजे ही उत्तर महाराष्ट्रातून भव्य असा आपला हा पालखी सोहळा चालत असतो। विशेष म्हणजे 10 मानाच्या पालख्या शासनाच्या पद्धतीने मानाच्या पालख्यामध्ये आहे। तदनंतर आपली ही 3 नंबरची जी पालखी ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील आणि तदनंतर निवृत्तीनाथ महाराज असतील, याप्रमाणे आपला हा पालखी सोहळा अतिशय दिमाखामध्ये सोहळा अतिशय चांगल्या प्रमाणे यावर्षी नियोजन आहे। एकूणच आपण बघतोय की पालखी सोहळा जो आहे तो खरं तर आता सुरू झालेला आहे। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची जी पालखी आहे ती पालखी आता या ठिकाणी नाशिकमध्ये पोहोचलेली आहेत आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर मोठ्या संख्येनं हे वारकरी सहभागी झालेले आहेत। वारकऱ्यांचं देखील या ठिकाणी नाशिकमध्ये पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं जातं आणि या स्वागताच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर दर्शनासाठी मोठी गर्दी खरं तर या सगळ्या निमित्तानं होत असते आणि तीच आपण बघतोय की ज्या पद्धतीनं आता या ठिकाणी हे वारकरी सहभागी झालेले आहेत त्यांची या ठिकाणी शासकीय पद्धतीनं त्या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे। मोठ्या संख्येनं खरं म्हणजे या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील, शासकीय अधिकारी असतील, हे सुद्धा पोहोचलेले असतात आणि या सगळ्या दरम्यान पाठीमागच्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी ध्वज पताका घेऊन या ठिकाणी वारकरी सहभागी झालेले आहेत। महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आहेत, अनेक वारकऱ्यांच्या हातामध्ये वीणा आहेत आणि या सगळ्या दरम्यान अनेक जण या ठिकाणी विठू नामाचा गजर करत या सगळ्या दरम्यान भजन करत हे संपूर्ण वारकरी या ठिकाणी सहभागी होतात। काय सांगाल?
पंढरपूरला निघालेत, काय भावना आहे? काय बाकीचं काय नाही निवृत्तीनाथाबरोबर जायचं. कोणतं भजन करताय? निवृत्ती काकडा चालू काकडा बजायचा. बरं, करा करा. म्हणा हात वाजती टाळ, अनोखी रगीत नृत्य रसाळ,